श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा रविवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे। या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते, तसेच वही, पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते। परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा। त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते। कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते। या वर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे। त्यामुळे सकाळी 11:45 वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे। तसेच सकाळी 4:51 पासून सकाळी 5:43 ब्रह्ममुहूर्त असणार आहे। तर या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर त्या केलेल्या उपायाचं आणि सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला दुपारी 1:54 पासून ते दुपारी 2:38 विजय मुहूर्त असणार आहे। तर संध्याकाळी 5:34 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे। त्यामुळे या मुहूर्तांमध्येच भाऊबीजेची पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य हे द्यायचं आहे। यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे। यमाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला आगत्यापूर्वक जेवायला बोलवले होते। यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे। या दिवशी यमराजाने आपल्या बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो। या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते। असे केल्याने त्याला त्या वर्षी यमापासून भय नसते असे समज आहे। यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो। तसेच या शुभ दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। तर आपल्याला यमद्वितीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने करायचा असतो। त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची। देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात। ह्या उपाय करता आपल्याला ह्या एका झाडाचं पान हे आणायचं आहे आणि ज्या झाडाचं पान आपल्याला आणायचं ते म्हणजे रुईच्या झाडाचं। तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो, असंच एक झाड आहे रुईचं। हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे। महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं ही अर्पण करणं शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्टीचे नष्ट करणारे आहेत, तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत। या कारणामुळेच तंत्रशास्त्रामध्ये या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते, तसेच सर्व नकारात्मक ऊर्जासुद्धा
नष्ट होते. रुईच्या जुन्या झाडाच्या मुळामध्ये गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते. तसेच ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपासुद्धा होत असते आणि म्हणूनच आपल्याला ह्या रुईच्या पानापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. सर्वप्रथम रुईच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची. असं हे जल घेऊन आपल्याला जायचं रुईच्या झाडाजवळ. सर्वप्रथम रुईच्या झाडाला आपल्याला हे जल अर्पण करायचं. त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ती इच्छापूर्ती करण्याकरता आपण हे पान तोडत आहेत हे बोलायचं आणि ते पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान तोडून आणल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे. आता ह्या रुईच्या पानावर आपल्याला त्या कुंकवाने एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे. स्वास्तिक व्यवस्थित बनवून घ्या. त्याच्यामध्ये जे 4 बिंदू आणि कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. आता हे स्वास्तिक बनवून झाल्यानंतर आपल्याला ह्या स्वास्तिकला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात. आता हे स्वास्तिक आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं. संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ते पान पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा बोलून तिकडनं उचलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे ते घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये. म्हणजे तुमच्या इथे नदी असेल, समुद्र असेल तर तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून तुम्हाला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते. कारण भाऊबीजच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.